UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप। अजितदादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून लाडकी बहीण योजना चालवत आहेत का? काँग्रेसचा सवाल। लाडकी बहीण योजनेवरून सरकारमध्ये वाद सुरू झाला ही चांगली गोष्ट। श्रेयवादावरील प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल उत्तर। शिवरायांचा सुरतेवर स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता। शिवरायांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नये, शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला। शिवरायांच्या पुतळ्यासाठी 15 ते 16 कोटींचं बजेट होतं, पण 15 ते 16 लाखात पुतळा बनवला, संजय राऊतांचा आरोप। स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता। समुद्रकिनारी बांधकाम करताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर करावा, नितीन गडकरींचा सल्ला। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी RSS दक्ष। विजयानंतर भाजपचा मुख्यमंत्री असावा या दृष्टीने संघाची रणनीती। RSSने कितीही प्रयत्न केला तरी सत्ता परिवर्तन होणारच। भाजपचा सीएम बनवण्याचं स्वप्न पुढील 20 ते 25 वर्ष पूर्ण होणार नाही, विजय वडेट्टीवारांची टीका। निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय। आताच मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर व्हावं अशा आग्रहाची गरज नाही, शरद पवारांचं विधान। मुख्यमंत्री शिंदे आमचे नेते, शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढणार, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर सत्तेसाठी पॉप्युलर चेहरा वापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती, वडेट्टीवारांची टीका। गुन्हेगारांना सुरक्षितपणे लपवण्यासाठी वर्षा ही जागा। आपटे जर पळून गेला असेल तर त्याला सरकारनेच मदत केली, संजय राऊतांचा दावा। पवार माझ्यासारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागले? हसन मुश्रीफांचा सवाल। तर पवार साहेब तुमसे वैर नहीं, समर्जित तुम्हारी खैर नहीं, मुश्रीफांचा समर्जित घाटकेंवर निशाणा। हाजी अरफात यांच्या घराबाहेर नितेश राणेंनी डिवचणारे बॅनर। तर बटला डॅनी तू गब्बर नहीं गोबर है, बॅनरवर उल्लेख। हाजी अरफात हे भाजपचे मायनॉरिटी सेलचे नेते। एसटी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवल्यानंतरही संप सुरूच। प्रवाशांचे हाल, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी बैठक। डॉक्टरांचा अजित पवारांना विश्रांतीचा सल्ला। तब्येत ठीक नसल्यानं अजितदादांची लातूरमधील कार्यक्रमाला उपस्थिती राहणार नाही, मुंबईतील शासकीय निवासस्थानातून कामकाज पाहणार। हर्षवर्धन पाटील आणि महाविकास आघाडीचे नेते एकाच मंचावर येण्याची शक्यता। हर्षवर्धन पाटील पवार गटात जाण्याची चर्चा। सांगलीत उद्या सभेवेळी राहुल गांधींसह महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। मराठवाड्यातील 90% भागात अतिवृष्टी, सरकार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणार, मंत्री गिरीश महाजनांची माहिती। तर नुकसानाच्या पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना। आदित्य ठाकरे संजय राऊत आज मराठवाडा दौऱ्यावर, पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार। आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरात दाखल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नांदेड दौऱ्यावर, सायंकाळी 4:30 पर्यंत नांदेड विमानतळावर आगमन झाल्यानंतर हुजूर साहिब गुरुद्वारा येथे भेट देणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।